नमस्कार, मी अमित करकरे. प्रोक्रॅस्टिनेशनवर बॅच फ्लॉवर रेमेडीज कुठल्या कुठल्या काम करू शकतील याच्याबद्दल सेशन घ्यायचं, याच्याबद्दल एखादा व्हिडिओ बनवायचा. हे आय थिंक मी याच्या आधी 6-1 महिन्याच्या पूर्वी डिक्लेअर केलं होतं की मी आता याच्यापुढे प्रोक्रॅस्टिनेशनवर एक व्हिडिओ बनवणार आहे. आणि काय ते विषयाचा कदाचित संदर्भ असेल, काय योगायोग असेल, मला माहीत नाही. पण हा व्हिडिओ बनवायला मला 6 महिने लागले. सो प्रोक्रॅस्टिनेशन किंवा टाळमटाळ किंवा आज नको आता उद्या करूया, आज नेमकं अमकं आहे, आज तमकं आहे, जाऊ दे आज आता काय लग्नच आहे घरी, आज कामच आहे काहीतरी, कोणतरी अमकं येणार आहेत तमकं येणार आहेत, आज लाईटच गेलेत, काही ना काहीतरी कारणाने हा व्हिडिओ आणि हा विषय खूप मागे राहत होता. आणि फायनली असं ठरवलं की नाही आता जवळजवळ 1 महिना दीड महिना झाला एक काही व्हिडिओ टाकलेला नाही आहे. त्यामुळे आता हा एखादा तरी व्हिडिओ यायला हवा. त्याच्यामुळे मग आज म्हटलं आपण प्रोक्रॅस्टिनेशनवरच व्हिडिओ करूया, कारण तो खूपच लॉंग ड्यू आहे. प्रोक्रॅस्टिनेशन किंवा एखाद्या गोष्टीला टाळणं किंवा आपल्याला शक्य असेल तरी थोडीशी ती पुढे ढकलणं, एखादी गोष्ट करणं, हे माझ्या मते आपण प्रत्येक करत असतो. इंग्लिशमध्ये खूप एक छान वाक्य आहे की कुठल्या देशाची लोकसंख्या जास्ती असेल, विच नेशन हॅज द बिगेस्ट पॉप्युलेशन, सो इट मे नॉट बी चायना और इंडिया, इट इज द प्रोक्रॅस्टिनेशन. सो प्रोक्रॅस्टिनेशन नावाचं जे एक नेशन आहे त्याची लोकसंख्या जगामध्ये सगळ्यात जास्ती आहे. म्हणजे मला असं वाटतं की 90% लोक ही प्रोक्रॅस्टिनेशनची शिकार कधी ना कधीतरी होत असतात. आणि त्यापैकी अनेक लोक ही कायमच आजचं काम उद्यावर ढकलत असतात आणि त्याच्यामुळे त्यांच्या कामाची यादी वाढत असते, ती सगळी पाईलअप होत असते. सो त्याच्यावर कुठल्या कुठल्या फ्लॉवर रेमेडीजने आपल्याला मात करता येईल ते आपल्याला आजच्या सेशनमध्ये बघायचं आहे. पण हे बघत असताना प्रोक्रॅस्टिनेशनची कारणं बघायला लागतील, कारण एकच कारण नसतं ना की आपण एखादं काम पुढे ढकलतो, ह्याच्यासाठी एकच कारण नसतं. सो प्रत्येक माणसाच्या बाबतीमध्ये त्याच्या स्वभावाप्रमाणे, त्याच्या सिच्युएशनप्रमाणे वेगवेगळी कारणं येऊ शकतात आणि त्या कारणाप्रमाणे आपल्याला बघायला लागेल की कुठली कुठली औषधं येत आहेत. सो समजा मी प्रोक्रॅस्टिनेशनचा एकदम प्रोक्रॅस्टिनेशन करणारा गडी आहे आणि तुम्ही आहात. सो माझं कारण वेगळं असू शकतं, त्याच्यामुळे मला लागणारं औषध वेगळं असू शकतं आणि तुमचं कारण वेगळं असू शकतं, त्यामुळे तुम्हाला लागणारी औषधं वेगळी असू शकतात. नेहमी जसं मी सांगतो तसंच की 38च्या पैकी 38 औषधं ही कुठल्याही सिच्युएशनवर लागू होऊ शकतात. आपल्याला त्याच्यामुळे ते बघायला लागतं की नक्की काय कारणाने ती सिच्युएशन, ती भावना, ते विचार ते येत आहेत. त्याप्रमाणे आपल्याला औषधांची उपाययोजना किंवा औषधांचं सिलेक्शन किंवा कॉम्बिनेशन तयार करणं सोपं जाऊ शकतं. सो अगदी कॉमन कारण प्रोक्रॅस्टिनेशनचं म्हणजे फिअर ऑफ फेल्युअर. म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला जमणार नाही, एखादी गोष्टीमध्ये आपल्याला अपयश येईल ह्याचं कुठेतरी भीती असते आणि त्यामुळे आपण ती गोष्ट करायला सुरुवातच करत नाही. म्हणजे पुरणपोळी, मला पुरणपोळी शिकायची आहे आणि माझी फार इच्छा आहे किंवा उकडीचे मोदक. सो मी दर गणपतीमध्ये ठरवतो की आता मी यावर्षी उकडीचे मोदक करणार बरं का. पण आपल्याला असं वाटतं जाऊ दे, नाही जमले, काहीतरी फसले, उगीच 4 लोकांसमोर आपली चेष्टा होईल, त्याच्यापेक्षा आपण कसं करू, जाऊ दे आत्ता नको, नंतर काहीतरी करू आणि पुढच्या गणपतीत मात्र नक्की, अगदी पुढच्या गणपतीत नक्की. आणि मग ते सगळं पुढे जात राहतं. सो असंच बरेच वेळा, म्हणजे आता अनेक लोक परीक्षा पण देताना ते म्हणतात की नको, हा अटेम्प्ट नको, पुढच्या वेळेला. सो फिअर ऑफ फेल्युअर हा सगळ्यात एक महत्त्वाचं कारण आहे ज्याच्यामुळे लोक टाळमटाळ करतात, आजचं काम उद्यावर ढकलतात. अशा लोकांसाठी औषधं जर बघायची तर लार्ज, कारण कॉन्फिडन्सचा अभाव असतो. मिम्युलस, कारण भीती वाटत असते. एल्म, आपण एल्म जर तुम्ही बघितलं असेल तर एल्मचा आपला व्हिडिओ नक्की बघा, एल्म या रेमेडीचा, की जबाबदारीची भीती असते. त्या जबाबदारीमध्ये आपण फेल होऊ याची भीती असते आणि त्याच्यामुळे बरेच लोक आजचं काम उद्या ढकलतात. हॉर्नबीमचं प्रोक्रॅस्टिनेशन असं असतं की एकदा सुरू केलं काम की जोरदार करतात. जसं माझा आत्ता हा व्हिडिओ आहे की आता मी सुरू केला आहे म्हटल्यानंतर मी तर अगदी पूर्णपणे हॉर्नबीम व्यक्ती आहे. एकदा सुरू केला व्हिडिओ की मी आत्ता हा मराठी व्हिडिओ करतो आहे, त्याच्यानंतर एक 10 मिनटामध्ये मोकळा वेळ असेल तर मी लगेच हिंदी पण व्हिडिओ करणार आहे. सो झालं की सगळं एकदम जोरदार, पण ते सुरू करायला 6 महिने लागले. म्हणजे हॉर्नबीममुळे मला असं वाटत होतं की अरे बापरे, हे फारच मोठं काम आहे की आता जरा शांतपणे करूया, नीट करूया.
हॉर्नबिमला आधी सगळ्याची भीती वाटते, पण एकदा काम सुरू झालं की एकदम जोरदार त्याच्या इतकं चांगलं काम कोणीच करू शकत नाही. आणि वॉटर व्हायोलेटला फिअर ऑफ फेल्युअर असतं, कारण त्यांना त्यांचा आप, त्यांचा मान, त्यांचा 4 लोकातली इमेज त्यांना सांभाळायची असते. आणि म्हणून मग ते काही गोष्टी पुढे ढकलतात की आज नको. म्हणजे कुठेतरी खूप गर्दी असं बघतात आणि मग गर्दी असली की त्यांना असं वाटतं नाही, गर्दीत कुठे मी आता जाऊन उभं राहायचं, मी काय लाईनीत उभं राहण्यातला माणूस आहे का, त्याच्यापेक्षा उद्या जाऊया. मग ते रोज ढकलतात की नाही, लाईन कमी असेल त्या दिवशी जाऊया, आणि मग ते पुढे ढकलत राहतात. सो फिअर ऑफ फेल्युअर, कारण असं वाटतं की तिथे गेलो तर आपल्याला आपली इमेज जाईल, आपला कॉन्फिडन्स जाईल, आपल्याला फेल्युअर समोर येईल आपल्याला, आणि त्याच्यामुळे चालढकल जर होत असेल तर ही औषध आहे आणि या औषधांचा विचार आपल्याला करता येतो. नंतर काही वेळा असं असतं की मोटिवेशनच नसतं. म्हणजे आपल्याला जमू शकेल, आपल्याला हे सगळ्या गोष्टी आपल्या आवाक्यातल्या आहेत, आपल्याला जमण्यासारख्या आहेत असंच वाटत नसतं. त्याच्यामुळे पुन्हा लार्ज हॉर्नबीम, की आवाकाच आपला स्वतःला गेस करता येत नाही. लार्जच्या बाबतीमध्ये कॉन्फिडन्स कमी असतो, म्हणजे बरेच वेळा कोणतरी दुसऱ्याने ढकललं की हे करतात. हॉर्नबीममध्ये पण असं सुरू करण्यापर्यंत यांना असं वाटत राहतं की आपल्याला जमणार नाही. मस्टर्डला मोटिवेशन तात्पुरतं जातं, म्हणजे काहीतरी कारणाने अचानक किंवा काही कारणाशिवायही अचानक एकदम लो वाटायला लागतं आणि यू लूज दॅट मोटिवेशन, आणि मग त्याच्यानंतर तुम्ही चालढकल करायला सुरुवात करता. गॉर्सला निगेटिव्हिटी आहे, नैराश्य आहे, त्याच्यामुळे उगीच असं वाटत राहतं की आपल्याला जमणार नाही आहे, काय होणार नाही आपल्याने, मग चालढकल होते. आणि वॉलनट, कारण एक बदल असतो, त्या बदलासाठी जी एक हे आहे मोटिवेशन लागतं, तर ते वॉलनटकडे नसतं. त्याच्यामुळे लार्ज, हॉर्नबीम, मस्टर्ड, गॉर्स, वॉलनट ही औषधं, मोटिवेशन जर कमी असेल त्याच्यामुळे जर आपण चालढकल करत असलो, त्याच्यामुळे कामं पुढे ढकलत असलो, तर त्याच्यासाठी ही औषधं खूपच चांगली उपयोगाला येऊ शकतात. ही जी मी 4-5 औषधं सांगतोय त्याच्यापेक्षा वेगळी औषधं पण येऊ शकतात. म्हणजे असं काही नाही की मी सांगतोय तेवढीच औषधं आहेत. मी म्हटल्याप्रमाणे की 38 औषधं आहेत आपल्याकडे. सो तुमच्या डोक्यात जर काही वेगळी औषधं येत असतील मोटिवेशनसाठी, याच्या आधीच्या फिअर ऑफ फेल्युअरसाठी, तर प्लीज कॉमेंटमध्ये तुम्ही लिहून कळवा की ह्याच्यासाठी ही पण औषधं गरजेची आहेत. मला खरंच खूप शिकायला मिळतं. काही आपले जे श्रोते आणि व्ह्युअर्स आहेत ते इतकं सुंदर काही वेळा ॲनालिसिस करतात आणि कॉमेंट्स लिहितात की मलाही खूप छान इनपुट्स मिळतात त्याच्यातून शिकण्यासाठी. तिसरं म्हणजे असं वाटतं की ओव्हरवेल्मिंग आहे सगळं. हे ओव्हरवेल्मिंग म्हणजे प्रचंड मोठं काम आहे. म्हणजे आपण शिवधनुष्य उचलायला चाललो आहे, त्याच्यामध्ये या सोमवारी नको, आपण असं करूया, ते श्रावणी सोमवारी करूया शिवधनुष्य उचलायचं असेल तर. त्याच्यामुळे मग सगळे आधीचे सगळे महिने जसं चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, ते सगळे चालढकल करण्यात जातात की नको या सोमवारी नको, पुढच्या सोमवारी किंवा श्रावणी सोमवारी किंवा काय अजून फाल्गुनमधल्या सोमवारी. थोडक्यात काय तर काम खूप मोठं वाटणं, एखादं छोटंसं कामसुद्धा शिवधनुष्यासारखं वाटणं, याच्यासाठी जर ह्याच्यामुळे जर चालढकल होत असेल तर हॉर्नबीम येईल, जेन्शियन येईल. जेन्शियन कारण असं काहीतरी मोठं काम करताना काही वेळा अपयश येतं, डिसअपॉइंटमेंट येते, आणि मग त्याच्यानंतर असं वाटायला लागतं की नाही आपल्याला जमणारच नाही आहे, त्याच्यापेक्षा पुढे ढकलूया. गॉर्स, लार्ज, एल्म कारण जबाबदारी खूप मोठी वाटते. आपल्याकडे खूप कॉमन सध्या एक कारण आहे लोकांना मुलं न होण्यामध्ये, की ते होऊच देत नाहीत मुलं, कारण त्यांना असं वाटतं की मुलं किंवा पालकत्व ही खूप मोठी जबाबदारी आहे आणि ती आपण अजून तेवढी पेलण्याची आपली तेवढी कुवत नाही आहे. आणि त्याच्यामुळे मग सगळे मागे लागतात, सगळे विचारत राहतात की अहो काय कधी घेणारा चान्स, तर ते म्हणतात नाही आत्ता नको, जरा अजून जरा वेळ आहे, जरा थोड्या दिवसांनी घेऊया. ग्रॅटिफिकेशन म्हणजे हे प्रोक्रॅस्टिनेशन जे आहे ना, ते ज्यांना एखादी गोष्ट खाणं थांबवायचं आहे किंवा व्यायाम करणं सुरू करायचं आहे आणि त्याची जी चालढकल करतात लोक, त्याच्याबद्दल आहे. की काही लोकांचं असं असतं की त्यांना माहिती असतं की आपल्याला जर वजन कमी करायचं असेल तर आपल्याला व्यायाम करायला हवा आहे आणि काही आपल्या तोंडावर जरा ताबा असायला हवा आहे, पण या दोन्ही गोष्टी जमत नाहीत. त्याचं कारण की ग्रॅटिफिकेशनचे ते बळी असतात. त्यांना ते सुख जे असतं, तात्कालिक सुख, तात्पुरतं सुख जे मिळालेलं असतं. आत्ता मी एखादं काहीतरी चॉकलेट खाल्लं किंवा आत्ता मी समजा एक डुलकी काढली, तर त्याच्यातून जे एक तात्पुरतं सुख मला मिळतं लगेच इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन, जे मला तात्कालिक जे लगेच सुख मिळत असतं त्याची त्यांना प्रचंड आवड असते आणि त्याच्यापासून त्यांना लांब जायचं नसतं. अशामुळे जर प्रोक्रॅस्टिनेशन असेल की आजच्या ऐवजी उद्या व्यायाम करू, जाऊ दे आजचं हे एवढं लग्न होऊ दे,
त्याच्यातलं जरा खाऊन पिऊन घेऊ, ही दिवाळी होऊ दे, त्या दिवाळी जरा फराळ बिळा खाऊ आणि त्याच्या दिवाळीनंतर आपण काय म्हणतात तो डाएट बिएट सगळं सुरू करू, असं जर ह्याच्यामुळे जर चालढकल होत असेल तर चेरी प्लम, वाईल्ड ओट, स्क्लेरॅन्थस आणि जेन्शन. चेरी प्लम फॉर कंट्रोल, वाईल्ड ओट कारण ॲक्च्युअल मार्ग आपला कुठला बरोबर आहे हे कळायला हवं, एक डिरेक्शन मिळायला हवी आयुष्याला. स्क्लेरॅन्थस कारण ऑब्व्हियसली ती टू बी ऑर नॉट टू बी अशी कंडिशन असते, खाऊ की नको खाऊ. अशावेळी नको खाऊकडे जाण्यासाठी स्क्लेरॅन्थसचा उपयोग होतो. आणि जरी चुकून एखाद्या दिवशी खाल्लं गेलं तरी त्याला उगीचंच अपयश न मानता पुढे जाण्यासाठी म्हणून जेन्शन. डिस्ट्रॅक्शन्स हा एक अजून एक प्रकार असतो की वेगवेगळ्या प्रकारची डिस्ट्रॅक्शन्स लोकांना येतात आणि त्याच्यामुळे प्रोक्रॅस्टिनेशन होतं. पुन्हा तेच की मला एखादं काम करायचं आहे, मला एखादा व्हिडिओ बनवायचा आहे आणि मला एखादा उगीचच दुसरा कुठला तरी यूट्यूबचा व्हिडिओ मी बघत बसतो, एखादा काहीतरी पॉडकास्ट ऐकत बसतो, एखादं पुस्तकच करत हे करतो, नुसतेच मी रील्स बघत बसलेला असतो. सो डिस्ट्रॅक्शन्समुळे समजा माझी चालढकल होत असेल, डिस्ट्रॅक्शन्समुळे माझं मेन जे मला काम करायचं आहे, जे महत्त्वाचं काम आहे ते जर उगीचच पुढे ढकलणं होत असेल तर ही औषध आहेत. स्क्लेरॅन्थस आहे, चेस्टनट बड आहे पुन्हा पुन्हा चुकांसाठी, स्क्लेरॅन्थस आहे टू बी ऑर नॉट टू बीसाठी, चेरी प्लम कंट्रोलसाठी आणि वाईल्ड ओट पुन्हा आपल्याला आत्ता प्रायोरिटी काय आहे हे कळण्यासाठी म्हणून वाईल्ड ओट. सो प्रायोरिटी तुम्हाला माहिती असेल, तुमचा स्वतःवर कंट्रोल असेल, तुम्ही पुन्हा पुन्हा त्याच चुका करत नसाल आणि टू बी ऑर नॉट टू बीमध्ये तुम्हाला योग्य जर निर्णय घेता येत असतील तर तुमची डिस्ट्रॅक्शन्सला तुम्ही सही सलामत डिस्ट्रॅक्शन्समधून तुम्ही बाहेर पडू शकता. प्रायोरिटी डिस्ट्रॅक्शन्सचाच एक थोडासा पुढचा भाग म्हणजे प्रायोरिटीज. काही वेळा प्रायोरिटीज ठरलेली नसते, त्याच्यामुळे काय नक्की करायला हवं हे कळलेलं नसतं, त्याच्यामुळे आपण गोष्टी पुढे ज्या खरंच महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या आपण पुढे ढकलत राहतो. अशा गोष्टी प्रायोरिटीचा जर प्रॉब्लेम असेल तर वाईल्ड ओट, वॉलनट, क्लेमॅटिस आणि चेस्टनट बड साधारण त्याची इंडिकेशन सांगतो. वाईल्ड ओट पुन्हा तेच की प्रायोरिटी आपल्याला नक्की आत्ता गरजेचं काय आहे आपल्या आयुष्यासाठी ते ठरवण्यासाठी वाईल्ड ओट. वॉलनट कारण बदल असतो, प्रायोरिटीमध्ये आपल्याला काही गोष्टी करायच्या असेल तर तो बदल असतो, त्याला सामोरं जाण्यासाठी म्हणून वॉलनट. आधीच्या काही गोष्टी सोडून पुढे जायचं असतं तिथे त्याच्यासाठी वॉलनट. क्लेमॅटिस कारण आपल्याला प्रायोरिटीज ठरत नाहीत कारण आपण एका भ्रमात जगत असतो की आपलं बरंच चाललेलं आहे, हे आहे ते आहे. अशावेळी समजा त्याच्यामुळे प्रायोरिटीज ठरत नसतील तर क्लेमॅटिस. आणि चुका म्हणजे इमॅच्युरिटी असेल, काय करायचं ते नक्की कळत नसेल तर त्या चुकांसाठी म्हणून चेस्टनट बड. थोडक्यात मला जी लक्षात आली की बाबा साधारण कुठल्या कुठल्या कारणांमुळे प्रोक्रॅस्टिनेशन होऊ शकतं, कुठल्या कुठल्या कारणामुळे अगदी महत्त्वाच्या गोष्टींमध्ये चालढकल होऊ शकते, तर त्याची ठळक कारणं आणि त्या कारणांसाठी असलेल्या औषधं हे मी अगदी आत्ता पटकन एका व्हिडिओमध्ये तुमच्यासमोर मांडली. पण आय एम शुअर की ह्याच्यापेक्षाही जास्ती कारणं असणार आहेत आणि ह्याच्यापेक्षाही वेगवेगळ्या औषधं अजून त्याचा उपयोग तुम्ही केलेला असेल प्रोक्रॅस्टिनेशनला वर मात करण्यासाठी. सो प्लीज 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 मला शिकण्यासाठी म्हणून तुम्ही कॉमेंट्समधून मला कळवा की अजून एखादं काही कारण तुम्हाला मिळतं आहे का, अजून काही रेमेडीज मिळत आहेत का. आणि त्याचबरोबर जर तुमचे काही प्रश्न असतील, तुम्हाला जर ह्याच्यातल्या एखाद्या औषधाचा उपयोग समजला नसेल तर तेही कॉमेंटमध्ये कळवा की अमक्या कारणासाठी तुम्ही हॉर्नबीम किंवा एल्म का विचारलेत. असं जर कळलं नसेल तर प्लीज मला ते कॉमेंटमध्ये कळवा. मी कॉमेंटला एका दिवसाच्या आत उत्तर देण्याचा 100% मी प्रयत्न करतो. आणि आपले व्हिडिओज आवडत असतील तर ऑब्व्हियसली तुमच्या सगळ्या मित्रमंडळींबरोबर ते शेअर करा. या व्हिडिओसाठी नवीन नवीन विषय मला सुचवा कारण तुम्ही सुचवलेले विषय, तुम्ही केलेल्या कॉमेंट्स या सगळ्याचा उपयोग मला नवीन व्हिडिओज करण्यासाठी होतो. धन्यवाद. काळजी घ्या.